विठ्ठलराव, हे बघा, मनात जे काही असेल ना ते पूर्णपणे बोलून टाका. खरं तर तुम्ही राजघराण्यातली माणसं, त्यात आमची मुलीची बाजू, असंही असताना सुहासिनीताई आणि काकासाहेब माझ्या मुलीचा हात मागण्यासाठी घरी आले होते. हीच गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. विठ्ठलराव, तुमच्या भावनांचा मी आदर करतो. हे इतकं अचानक आणि अनपेक्षितपणे घडलं ना, त्यामुळे हे बघा, तुमच्या जागी तुम्ही योग्यच आहात. आम्ही जर का तुमच्या जागी असतो ना तर आम्ही सुद्धा हेच केलं असतं. थँक्यू. तुम्ही माझ्या मनावरचं दडपण खूप कमी केलं. मी इथे आलोय हे सांगण्यासाठी की राधिका आणि दुष्यंत राजे यांचं लग्न मला मान्य आहे. खरं सांगताय? हो. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकल शीतहस्ती हंसवाहिनी माता देव सुमत. चिंता विघ्न विनाशिनी कमलासनी सकल. सुनबाई, आले आले. काहीतरी लवकरात लवकर गोड घेऊन या. सगळ्यांची तोंड गोड करा. काय का हो मामूजी? दुष्यंत राजे आणि राधिकाच्या लग्नाला विठ्ठलरावांनी मान्यता दिली. जा लवकर, आणा आणा काहीतरी. बसा बसा बसा. वा वा वा. विठ्ठलराव, तुम्हाला एक मनापासून सांगू, खरं तर आम्हाला तुमच्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती. तुम्हाला कल्पना नाही आम्हाला आता केवढा मोठा आनंद झालाय. राधिका सारखी मुलगी आमच्या घराण्याची सून व्हावी अशी या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा होती. आमचे दुष्यंत राजे खरंच भाग्यवान आहेत. ठीक आहे, साखर. वा. भाग्यवान तर आमची राधिका आहे. तुमच्यासारखं घराणं, दुष्यंतरावांसारखा कर्तबगार जोडीदार, तुमच्यासारखे प्रेम करणारी माणसं. खूप नशिबवान आहे माझी राधिका. हा विठ्ठलराव, चांगल्या गोष्टीसाठी कधी उशीर करू नये असं म्हणतात. आम्ही ठरवलंय लवकरात लवकर चांगला मुहूर्त पाहायचा आणि लग्नाचा बार उडवून टाकायचा. हा हो, लवकरात लवकर शकुनाची साडी घेऊन आम्ही येऊच आपल्या घरी. मॅडम, ऍटलीस्ट ज्यूस तरी पिऊन घ्या. जोशी, मला काहीच नकोय. मला जगायचंच नाहीये. मी जगणार तरी कोणासाठी? सोना, मीता, तुझे पॉप्स आपल्याला सोडून गेले. मॅडम मॅडम प्लीज असं बोलू नका. तुम्ही जर असं बोललात तर या मुलाने कोणाकडे बघायचं? हो मम्मा, प्लीज ऍटलीस्ट ज्यूस तरी घे. तू कालपासून काहीच नाही खाल्लंय. अँड डोंट वरी, पॉप्सना काही झालेलं नाहीये. हो, ते परत येणार आहेत. बघा मॅडम, मुलं किती समजूतदार आहेत. हे रिषभदा, तू मम्मीला प्लीज सांग ना. तिने कालपासून काहीच खाल्लं नाही. सारखी रडत असते. आंटी, प्लीज सांभाळा स्वतःला. ऋषभ, प्लीज परत रागवू नकोस. मला खूप भीती वाटते रे. काय करू आता? तुझे पॉप्स आपल्याला असे कसे सोडून गेले रे? आंटी, फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुम्ही हा विचार मनातून काढून टाका की पॉप्स या जगात नाही आहेत. ते आपल्याकडे नक्की परत येणार आहेत. ऋषभ, तू खोटं बोलतोयस. नाही आंटी, मला खात्री आहे की पॉप्सना काहीही झालेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंटी, धीर सोडू नका. आंटी, मी बिझनेस सांभाळतो, तुम्ही घर सांभाळा, मुलांना सांभाळा. अँड बिलीव्ह मी आंटी, पॉप्स नक्की परत घरी येणार आहेत. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग दिवाकर. आज पहिली अपॉइंटमेंट सकाळी 10:30ची आहे. ऑलराईट.
प्रॉमिस मी आंटी की तुम्ही रडणार नाही अँड यू विल टेक केअर ऑफ युअरसेल्फ. लेट्स गो दिवाकर. राधिका, अगं निंबाळकरांकडे जाऊन आलो. तुझ्या आणि दुष्यंतरावांच्या लग्नासाठी होकार दिला. दौलतराव केवढे खुश झाले. खूप चांगली माणसं आहेत. लगेच त्यांनी तोंड गोड केलं. आता त्यांना लग्नाची घाई लागली. पण तुम्ही काय एवढी घाई करताय? माझी मनस्थिती कळत नाहीये का तुम्हाला? हे दुःख तू आता किती दिवस गोंजारत बसणार आहे? हा? तो बघ, त्यांनी त्या लावण्याचा हात धरला. सुमित्राबाई उद्योग मंत्री. आता सगळीकडे झेंडे फडफडतील. आंबिवली हॉस्पिटॅलिटी. तो तुला विसरून नारायणच्या बिझनेसमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि तू अशीच बसून राहणार आहेस? तू नाही विसरू शकत त्याला? बाबा प्लीज, ऋषभने केवळ एक नाईलाज म्हणून सुमित्रा पाटलांच्या प्रेशर खाली येऊन हा निर्णय घेतला असणार. पास झाला वेडेपणा. जो मी निर्णय घेतलाय तो फायनल आहे. लवकरात लवकरचा मुहूर्त काढायला सांगितलाय दौलतरावांनी. बघ, असं धूमधडाक्यात तुझं लग्न लावून देतो ना, की सगळ्या जगाचे डोळे दिपले पाहिजे. पहिले म्हणजे त्या नारायणचे डोळे दिपले पाहिजे. मी त्याला सांगितलं होतं, तुझ्यापेक्षा मोठ्या घरात मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. बघ, तसंच होत आहे. हे बघा, माझ्या मनात तुमच्याविषयी खरंच खूप आदर आहे. तुमच्या भावनांचाही मी आदर करते. पण तुमच्याशी लग्न करण्याचा मी विचारही करू शकत नाही.